माजी आमदार के.पी. पाटील यांचा ठाकरेंना धक्का देण्यात आलेला आहे। के.पी. पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आहे। विधानसभेच्या पराभवानंतर पुन्हा घरवापसी करण्यात येते। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। के.पी. पाटील यांचा उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यात येतोय। विधानसभेच्या पराभवानंतर आता पुन्हा घरवापसी करतायत। के.पी. पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। उद्या अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर सतेज, के.पी. पाटील यांचा आता ठाकरेंना धक्का देण्यात येतोय, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। नक्कीच आपल्याला माहिती आहे की माजी आमदार राहिलेले के.पी. पाटील यांनी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला कुठेतरी आता सोडचिठ्ठी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण ते आहेत ते उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। विधानसभा निवडणुकीत के.पी. पाटील यांनी ठाकरे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यांना तिकीट देखील दिलेलं होतं आणि ते राधानगरी बुदरगड या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक देखील लढवलेली होती। मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता आणि या पराभवानंतर त्यांनी के.पी. पाटील हे पुन्हा एकदा आपल्या घरवापसी करताना पाहायला मिळत आहेत। उद्याच्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी मुदाळ या गावामध्ये पक्षप्रवेश होणार आहे। यासाठी हसन मुश्रीफ आणि जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत आणि उद्या या पक्षप्रवेशासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी देखील के.पी. पाटील यांनी केल्याचं पाहायला मिळतंय।